जर तुम्ही पण कन्फ्यूज असाल की युद्ध इराण आणि इस्रायलमध्ये सुरू होतं, मग युद्धात दुबई कुठून आलं, तर चला सांगते अगदी सोप्या भाषेत. समजा 3 लोक आहेत, इराण, इस्रायल आणि अमेरिका. इस्रायल आणि अमेरिका हे अगदी बेस्ट फ्रेंड्स आहेत आणि या दोघांचा कॉमन दुश्मन आहे इराण. आता समजून घ्या, अमेरिकेचा शत्रू इराण आहे, तर मग कोणत्या तरी गल्फ कंट्रीसोबत त्यांना दोस्ती तर करावीच लागेल, कारण इथे तेलाचा विषय येतो. म्हणून त्यांनी निवडलं सौदी अरेबियाला. आणि सौदीसोबत फ्रेंडशिप म्हणजेच कुवेत, बहरीन आणि युएई सोबत मैत्री, आणि इराणसोबत दुश्मनी म्हणजे इराक, सिरिया आणि लेबनॉन यांच्यासोबत दुश्मनी. आता सौदी अरेबियासोबत फ्रेंडशिप करण्यासाठी त्यांनी एक भांडण निवडलं. तुम्ही हा मॅप पहा. मॅपवर हा एरिया अगदी लहान दिसत असेल, पण जगातला 20 ते 30% तेल व्यापार फक्त या सी रूटनं होतो. त्याला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ असं म्हणतात. आता इराण आणि सौदी अरेबियामध्ये बऱ्याच वेळापासून एक भांडण चालू होतं की इकडे या ऑइल ट्रेड म्हणजेच तेल व्यापाराला कंट्रोल नेमकं कोण करणार. सो याच भांडणाचा फायदा घेत युएसनं सांगितलं की सौदी, आम्ही तुम्हाला प्रोटेक्ट करू. पण फक्त बोलून चालणार नव्हतं. मग 1990 मध्ये जेव्हा सद्दाम हुसेननं इराकवरून कुवेतवर अटॅक केला, त्यांच्यावर हल्ला करून ताबा घेण्याचा जेव्हा प्रयत्न झाला, तेव्हा अमेरिका 35 देशांचा गट घेऊन मदतीसाठी आला आणि सगळ्या गल्फ कंट्रीजना विश्वासात घेतलं की जर अमेरिकेची सिक्युरिटी त्यांच्यासोबत नसेल तर ते कधीच सुरक्षित राहू शकत नाहीत. आणि त्याचाच फायदा घेत युएसनं एक प्रस्ताव मांडला की ते सौदी आणि बाकीच्या देशात युएस आपले मिलिटरी बेस उभे करणार, जेणेकरून तो आपल्या शत्रूच्या म्हणजेच इराणच्या आणखी जवळ येऊ शकेल. त्यामुळे इराण पण घाबरला की शत्रू देश आता आणखी जवळ आलाय. त्यामुळे जेव्हा युएस आणि इस्रायलनं इराणवर अटॅक केला, तेव्हा इराणनं अमेरिकेच्या जागी युएस मिलिटरी बेसिसवर, जे की दुबई, बहरीन आणि कुवेतमध्ये आहेत, त्यांच्यावर अटॅक केला. कारण इराण थेटपणे शक्तिशाली अशा अमेरिका देशावर हल्ला करू शकत नाही. खरं तर ही लढाई फक्त 2 देशांमधली नाहीये, तर ही लढाई 2 पॉवर ग्रुप्समधली आहे आणि अशानंच वर्ल्ड वॉर सुरू होतो.